तर हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. थांबा एक मिनटं. काव्या तिकडे या. का तरी कचरा बघाय गेली का? तिकडनं कचरा आणलाय माणसांना इथं टाकला. उचल म्हणलं की म्हणतात लय घाण हाय कचरा, कसं काय उचलायचा. हे असली माणसं आहे ती, लांबून कचरा इथं आणून टाकलाय. हा तू काय झोपली होती का ग? तुला दिसलं नाही का कचरा आणून टाकायला लागलं ते? हा आता गाव सोडून काय आम्हीच नव्हतो गेलो, गाव सोडून आलच गेले होते. माणसं आमच्या गावातली बरीच माणसं बाहेर गावाला जगायला बी जाते ती. आणि आता एक आमचं जाऊ स्वतःच इकडे कसं होते जरा 2 मिनिटं या. तर छोकलीची एक छोकलीच म्हणते का हा बघा इथं काव्य आहे, ये चल लवकर. तर हे आपली काव्य आणि काव्याच्या शाळेतली एक तिची मैत्रीण आपल्या गावातलीच आहेत. बरेच लोक का ना गावाकडची बाहेर जगायला पण जातात आणि ज्यांना परवडत नाही किंवा काय प्रॉब्लेम आता ज्याचे त्याचे असतात, तसे काय प्रॉब्लेम झाले की ते परत माघारी येतात. तर तसंच काव्याची एक मैत्रीण आहे. आणि ही व्हिडिओ चालू केलं की तुझ्या पोराला लयच मोठा साऊंड सुटतो ग. हां काय झालं? हां सांग तुझ्या मैत्रिणीचं. अगं ती पुण्याला गेली आणि तिकडचे त्यांचे सगळेच आजारी पडले. हाय तिची माघार आली आपल्यावर. ती पण तिथं गेल्या त्यांना पण काम लागलं नव्हतं. ती मलाच म्हणत होती की राधाताई की नाही का आम्हाला पण काम असलं तर बघा. अगं ती कचरा टाकला आणि तिथं गेली तर उलटी तर केली नाही, नुसतं उचमळलं. पण नुसता कचरा टाकलाय त्यातलं ते ह्याच्यापाशी गेली होती मी, तर एवढं उचमळलं मला फार डोळ्यातनं पाणी आलं. रडू नका. रडत नाही बाई मी. रडे मेरे दुश्मन, मैं मरती भी नाही, मरे मेरे दुश्मन. तर हा बघा स्वातीला विचारा किती कमेंट्स आल्या. एवढा मोठा टेम्पो घेतला, इकडं तिकडं तिकडं इकडं इकडं तिकडं सगळं. चलो दिल्ली, चलो मुंबई, चलो पुणे. काय करायचं? काय लोक, अरे ज्याची त्याची परिस्थिती नशीब. आम्हाला हिंडणार किंवा फिरणार बनवलंय, पण तुम्हाला एका जागी राहणार तुम्हाला बनवलंय, हे तुमचं लय मोठं नशीब. आणि कधी पण वारं कुठं पण फिरतं बरं का. तुम्हाला एक गोष्ट सांगते, कसं असतं का नाही, हिकडला दिवस इकडं उगवतो का कसं ते नाही, ते हिकडला दिवस इकडं कधी तर होतो, काय तर म्हणतात ना, कधी तर पानपट. हा हिकडली सावली कधीतरी इकडं होती. आणि त्या पद्धतीनं झालेलं आहे माझ्या बरोबर. कारण एक काळ असा होता की कोणतरी मला म्हणत होतं, आज पण मला ते आठवतात दिवस, की हे रस्त्यावर येत्याल, ह्यांचं वाटोळं होईन, भिकाला लागत्याल, ह्यांची लेकरं भीक मागत्याल, त्यांच्या आशीर्वादानं सगळं चांगलंय माझं, हाय का नाही. आज ना उद्या स्वातीचं पण होईलच. आणि मग काल कशी आहे कमेंट आली मला की गरज आहे तरच राधी राधी करते. तुम्हाला 3 वर्षांनी मी कधी विसरली? काय गरज आहे तरच राधी राधी करते. अगं ते तर ते जाऊन दे सोड. हे बघ गरज असणाराच्या तर मी नेहमीच उपयोगी आलेले आहे. त्याच्यात तू एक ऍड झाली म्हणून मला काय फरक पडत नाही. कारण माझ्यामुळं का नाही कुणाची तरी गरज भागती, हीच लय मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. हा बघा उद्याचा दिवस कसा का असं ना, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आज स्वाती राधी 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 म्हणून उद्याच्याला उद्या राधीनं मला सोडलं तरी काय हरकत नाही. माझा हात गळो आलता म्हणून मी हे केलं. तर ह्या बघा इथं अजून राडा पडलेला आहे. सकाळपासून राडा ही काढते. निघला का दादा व्हिडिओ मध्ये? नाही निघला रे. हो घरी घरी हो व्हिडिओ करते मी. हो घरी येऊ नको परत इकडं. तर ही कसं आहे माहिती आहे का, मला हिंडाय फिरायला महामंडळानं इकडं तिकडं हिंडायला फिरायला लय कंटाळा आला. कसं रोज म्हणजे नेहमी मी एकटीच फिरत होती. आणि परत असं वाटायला लागलं की बाबा एकटीला फिरायचं म्हणलं की मग सगळ्यांच्या नजरेत असं दिसत होतं की राधी आयतं खायसाठी फिरती, राधी आयतं खायसाठी फिरती, राधी मटण खायसाठी फिरती, राधीला हे करू वाटत नाही. त्यासाठी मी बघा टेम्पो घेतलाय. टेम्पोची किंमत किती आहे माहिती आहे का? 12 लाख.
हप्त्यावर घेतलाय, 20,000 रुपये हप्ता आहे आणि 5 वर्ष त्याची फेड आहे. आता बाकीचं तर कितीला काय किती भरलं डाऊन पेमेंट हे तिथं तर तुम्हाला माहितीच आहे. मग 12 लाखाचा टेम्पो घेऊन आता राधी हिंडती गावोगाव. आता इथं राहायचा कंटाळा आला का नाही. आता बारामतीला गेली होती बरोबर का, आता बारामतीवर ना आली, पुन्हा कुठं जायचं का, पुणे. चलो दिल्ली. पुन्हा लगेच हे मोठाला हौदा 50,000चा बांधला ही, तर रंग नाही दिला, रंगाला 10,000 रुपये लागतात. बारामती झालं आता पुणे झालं का मुंबई आणि परत चलो दिल्ली. हा मुंबई से गई पुन्हा नाही, बारामती से आता बाळवणी से परत मुंबई, पुन्हा शेवटला चलो दिल्ली. लय हिंडायचंय ऑल महाराष्ट्र हिंडून नंतर आपल्याला ऑल इंडिया हिंडायचंय. मग इंडियाच्या बाहेर जर ह्याला एंट्री जर नसेल तर लाखो रुपये खर्च करून इज्जा मिळवणार, इज्जा का पिझ्झा म्हणतात ते मिळवायचं बाउंड्रीला जाऊन आणि जायचं बिराड घेऊन तिकडंच. पहिलं तर एकटी हिंडत होती, आता नवरा घेऊन हिंडली बारामतीला. पुण्याच्या बारीला का नाही लेकरं बाळ नातवंड परतुंड परच्याला पाहुणे रावळी भाऊकी सगळी घेऊन हिंडायचे आहे का ना. साथे येणार ना माझ्या संग, हाय आपल्याला टेम्पो बिराड फिरवायला. काय चवाली एक माणसाची आशा अपेक्षा असती ना, त्या आशेसाठी माणूस हिंडत असतो. इथं कामधंद नाहीत काय नाहीत. तिथनं आम्ही गेलो पण तिथलं माझी अडचण होती. आता स्वती सांगलच तुम्हाला, स्वातीचं काय होतं काय नाही ते मला काय माहित नाही, मी काय सांगू पण शकत नाही. माझं स्वतःच सांगते. आता एवढी मोठी गाडी घेतली आणि दुसरी गोष्ट, आता बारामतीला गेल्यामुळं माझं काहीच वाटोळं झालेलं नाही. कारण बारामतीला गेली म्हणून तर ही गाडी आली, बारामतीला गेली नसती तर गाडी आली नसती. हे त्याच नवऱ्याचं भांडत बसले असते, कामाला जात नाही, हे करत नाही ते करत नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट की मलाच कुठं तर खुरपायला जावं लागलं असतं. आयला हे तुमचं कसं झालंय माहितीये का, राधी किती पण बोंबलती गाडवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता, या असं का नाही कमेंट्स करणारच झालंय. आणि परत अजून म्हणजे आम्ही सपोर्ट करतो ना, आम्हालाच बोलते. अरे तुम्हाला बोलते म्हणजे तुमचं कसं झालंय माहितीये का, एवढं तुम्हाला बोलून पण का ना तुम्हाला लाज आबरू नाही. म्हणजे तुमचं कसं झालंय, मला नाही आबरून मी कुणाला घाबरू, म्हणजे तुम्ही कुणाला घाबरत तर नाहीच, मला तर नाहीच सोडा, पण तुम्ही कुणाला घाबरतच नाही. ते असं झालंय. मी सांगून थकले की बाबा आमच्या गावात काम नाही, वातावरण चांगलं सगळं चांगलं, मला एकटीला राहावं लागतं. मी लेकरं घेऊन राहत होते पण स्वाती चालली होती प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगून मला वैताग आला. तो तुमच्या जिंदगीवर की तुम्हाला माझे शब्दच कळत नाही तर माझे फिलिंग्स पण कळत नाही. अरे आयती खाणारे असती, संसारामध्ये लक्ष न देणारे असती ना, तर आता 7 ते 8 लाखाचं माझं घर आणि माझ्या बाथरूमचा खर्च तुम्हाला सांगू का, माझ्या बाथरूमचा खर्च 1.25 लाख रुपये मी केलेला आहे बारक्या लॉकडाऊन मध्ये. तुमचं किचन ते माझं संडास बाथरूम आहे, कळलं का. तुमच्या किचन मध्ये सुद्धा का ना किळस येत असन, तसलं माझं बाथरूम पांढरं शुभ्र आहे की दरवाजा उघडा ठेवला तरी घाण वाटत नाही, किळस येत नाही, एवढं स्वच्छ असतं या. आणि दुसरी गोष्ट, आयतं खाऊन कुणाचं चांगलं होत नसतंय आणि फुकटचा तर पैसा कधीच भेटत नसतो या, त्यासाठी कष्ट करावं लागतं. आता तुम्हाला हागल्या मुतल्याला पण दाखवायचं का, तुमची इच्छा असेल तर मी पण दाखवायला तयार आहे, मला काय पैशाशी मतलब आहे, हाय का ना स्वतः. फक्त ती दाखवू शकते, नाही तर माझा हागताना बघताना दाखव, तसं नाही, हागल्या मुतल्याला दाखवू शकते. तर ही सुद्धा बिना कष्टाची गाडी आलेली नाही, काय समजलं का. आणि हे माझा नवरा घेऊन चालवायला जातो. सुरुवातीला का नाही नवीन केलं भांडण, काय कष्टानं मिळत असतं आणि मन स्वच्छ आणि साफ असावं लागतं. दुसऱ्याबद्दल माझं मन पूर्ण स्वच्छ आणि साफ आहे आणि दुसऱ्याबद्दल का ना आदर आहे. लोकांना मला किती पण बोलू द्या पण त्यांच्याबद्दल माझ्या तोंडातून चांगलंच येणार आहे बरं का. आणि कमेंट्स करणाऱ्यांना मी बोलते ना, कुठं तर त्यांचं पण चांगलं होत असेल म्हणून मी एवढी वटवट करते, तरी पण का नाही त्यांचं ते तसंच चालू आहे, बरोबर आहे का नाही. म्हणतात निंदकाचं घर शेजारी असावं, पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला असं वाईट बोलत असतं तर त्यांच्या आशीर्वादानं माझं चांगलं होत चाललेलं आहे का ना. तसं तर मी कमेंट्सवर ध्यान देत नाही, हे हसण्यावरच होतं तर थोडंसं. तर बिना कष्टाची एवढी मोठी गाडी येणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर आहे का नाही. आता घ्यायची असते तर मी मोठी थार गाडी घेतली असती,
मी कार गाडी घेतली असती, मी बलुरा गाडी घेतली असती, पण मी हीच गाडी का घेतली? हीच का गाडी घेतली? कारण माझा नवरा गवंड्याच्या हाताखाली जाईना, नवरा माझा कुठं शेतात खत पसराय जाईना, कुठंच दुसऱ्याच्या गाडीवर कामाला जा म्हणलं तरी ती कारणं सांगायला लागलं. तुम्ही बघितलंच वर्षभर त्यांना केलं काम. नवरा म्हणलं बाबा आपला कलाकार आहे, नवऱ्याला लायसन काढून दिलं. म्हणजे हे सगळं मी संसारासाठी केलं. काय गरज आहे का मला एवढं मोठं घर बांधायचं आणि हे करायचं ते करायचं? काय गरज आहे का लेकरा बाळांचा हाल अपदा करायचं? नुसतं लेकरांचंच नाही तर नवरा, लेकरं, परपंचा, घर, संसार ह्याच्यासाठी सगळं केलं. मला जर तसं वाटत असतं काय गरज आहे या नवऱ्याची आणि ह्या लेकरांची? सोडले असते गेले असते कुठं तर गायब झाले असते. सोशल मीडिया नग काय नग मस्तपैकी कुठं तर जगले असते. पण तसं मी करते का? ज्या नवऱ्यासंग मी राहते त्या नवऱ्यासंग मी संसार परपंच करते, त्या नवऱ्याला भांडून अक्षरशः त्याचा संसार करते. आणि पहिली गोष्ट सांग का, ज्याचा नवरा दारू पितो, व्यसन करतो, त्याच नवऱ्याच्या बायका का नाही नांदून झेंडा उभा करतात. आणि जिचा नवरा सुपारीचं खांड सुद्धा खात नाहीत, त्या दिवस घेऊनच का नाही माहेरातच पडतात, नाही तर 4 नवरं करत दुसरीकडे हिंडतात. माणसानं आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करावी, फक्त चोरी आणि काय करू नये का स्वाती सांगते या आयुष्यात बाईच्या जातीनं कमवण्यासाठी किंवा संसारासाठी काय करायचं नाही, चोरी आणि त्यानं पोट भरत नाही. आणि केली तर कशी करायची? एकतर पलंगाची, बरोबर का? जे स्वातीनं सांगितलं होतं ते पलंगाची करायची, की पलंगावरनं उतरायची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, चोरी जर केली तर ती आयुष्याची करायची, की एकदा आज जर चोरी केली का नाही आयुष्यभर कधीच कामाला जायची गरज पडली नाही पाहिजे आणि चोऱ्या करायची गरज पडली नाही पाहिजे तर करावी. नाहीतर हे काय असलं रोज उठायचं कुठं बी निघालं तसलं नाही. जे असन ते कष्टानं. मोबाईल दे बाय माझा दे असं दे नाही. चेष्टा नाही 5 वर्षामध्ये एवढं सगळं करायला. आणि घर सोडून तर कुठं नसते मी, असते का? अशीच जाते. आता म्हणजे हे महामंडळात जायचं कटाळा, 12 लाखाची गाडी घेतली आहे. आता थोड्या दिवस राहायचं, इथला कटाळा आला की पुन्हा बिराड भरायचं आणि परत अजून कुठं तरी जायचं. काय बोलताय? दादा कुणाला हा व्हिडिओ आवडला त्यांना मस्तपैकी एक कमेंट्स टाका आणि एक लाईक पण करा. पण मी काय जे बोलली ते काय चुकीचं आहे का काय ते पण आम्हाला सांगा, है का नाही? तर ओनली ऑन राधा इज ब्रँड, ब्रँड इज ब्रँड. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.